बोदवड शहरात नेमका जोरात सोशल मीडियावर सुरू असलेला चर्चेचा विषय तो म्हणजे आहे कुत्र्यांच्या नसबंदीचा। सोशल मीडियावर या विषयाला धरून सध्या जोरात खिल्ली उडवली जात आहे। बोदवड शहरामध्ये अनेक वेळा कुत्र्यांना पकडण्याचे टेंडर निघाले, परंतु काही दिवसातच तेच कुत्रे पुन्हा शहरामध्ये वावरताना दिसून येत आहे। या मोकाट कुत्र्यांनी बोदवड शहरामध्ये मोठा हैदोस घातलेला असून अनेक बकऱ्यांचा फडशा पाडलेला आढळून येत आहे। काल रात्री याच मोकाट कुत्र्यांकरवी हिदायतनगर कॉलनी परिसरामध्ये 4 बकऱ्यांचा फडशा पाडला गेला आहे। तरीही नगरपंचायत याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करताना आढळून येत आहे। मात्र नगरपंचायतच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये मोठी चीड निर्माण होत आहे। अनेक वेळा अनेक टेंडरे फक्त कागदावरच काढले जाऊन त्याची सर्रासपणे बिले काढले जात असल्याबाबतचे सोशल मीडियावर सर्रासपणे चर्चा होताना आढळून येत आहे। मात्र नगरपंचायतकडून सर्व काही बघूनही याकडे चुप्पी साधली जात आहे। त्यामुळे यात मोठा गाऊड बंगाल आहे का काय अशी चर्चा संपूर्ण बोदवड शहरात होत आहे। असो, या प्रकारामध्ये बोदवड शहराचा विकास याबाबतच्या चर्चा व गप्पा होताना आढळून येत आहे। मात्र शहरात विकास होताना कुठेही आढळून येत नाहीये। अनेक ठिकाणी या ठेकांचे मर्यादित कामे केली जाऊन बिले मात्र सर्रासपणे काढली जात असल्याबाबतची चर्चा आता खुद्द लोकप्रतिनिधीकडूनच केली जात आहे आणि याच विषयाला धरून हे लोकप्रतिनिधी लवकरच कोर्टाकडे धाव घेणार असल्याबाबतची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागणार आहे आणि या कार्यपद्धतीवर आता जनतेने प्रश्न निर्माण केलेला असून येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये जनता मोठ्या प्रमाणावर प्रश्नांचा भडीमार करणार आहे। याबाबतची चर्चा जनतेतून केली जात आहे। या सर्व प्रकरणांमागे आता नगरपंचायत मोकाट कुत्र्यांकडे लक्ष देईल का याच मोकाट कुत्र्यांकरवी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेतला जाण्याची वाट नगरपंचायत प्रशासन पाहत आहे। याबाबतचा प्रश्न आता जनतेने निर्माण केलेला आहे।